आपल्या या गुरुकुलच्या प्रमुख तसेच एकूणच आपल्या सगळ्यांना कायम चांगले संस्कार, चांगली शिकवण देणाऱ्या रमणीदी गुरुकुल प्रमुख म्हणून अत्यंत जबाबदारीने जे आपली भूमिका बजावत आहेत ते आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप दादा कायमच वेगवेगळी माहिती देऊन तुमच्यात उत्सुकता निर्माण करून तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करून नवीन नवीन दृष्टिकोन तुम्हाला सगळ्यांना देणारे आपले प्रसाद दादा, हेमलतादी आणि आपले शिल्पादी या ठिकाणी उपस्थित असलेल्या गुरुकुलसाठी कार्यरत असलेले सर्व शिक्षक शिक्षिका, हिंदवीचे आपले टीचर्स या सगळ्या गुरुकुलच्या एक उपक्रमात सहभागी असतात. खर तर सगळ्यांच्या आपल्या या यशात ज्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे की तुमच्या सगळ्यांचे आई बाबा, ज्यांना मनापासून धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी मला गुरुकुलामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं शिक्षण आणि प्रगल्भ होण्यासाठी प्रवेशित केलेलं आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांचे विशेष कौतुक आहे की सकाळी लवकर उठून आपण इथं गुरुकुलाला यायचंय म्हणून लवकर आवरून ज्या ज्या वेळेला दादांनी आणि दिदींनी सांगितलं त्या त्यावेळेला ते उपक्रम सगळेजण यशस्वीरित्या पार पाडतात. खर तर जसं आता प्रसाद दादांनी सांगितलं की आजच्या आपल्या चिंतनिकेचा विषय हा जो आता पितृपक्ष चालू आहे त्या संदर्भात बोलूया असं दादा मला म्हणले. प्रसाद दादा की विद्यार्थ्यांना बरेचदा बऱ्याच शंका असतात आणि मग त्या कुठे विचारायच्या, काय नक्की आपल्याला प्रश्न पडतात. काही विद्यार्थी अगदी छोटे त्यांना कदाचित शंका नसतील पण कोणाकडून काहीतरी ऐकलेलं असतं त्यामुळे ते कुठेतरी विचारलं पाहिजे. ते जर विचारायचं असेल तर कोणाला विचारायचं, कधी या विषयावर आपली चर्चा होत नाही, बरेचदा घरी पण बोललं जात नाही. जसं आता प्रसाद दादाने सांगितलं की आपल्याला एवढंच माहित असतं की आज आपल्या घरात महाळ आहे, बरोबर आहे ना. काही वेळेला आजी आजोबा, पणजोबा पणजी किंवा त्यांचे आई वडील अशा प्रकारचे आपल्या घरात काहीतरी एक धार्मिक विधी होत असतो ज्याला श्राद्ध असं आपण म्हणतो आणि तो विशेष करून या पितृपक्षात केला जातो. आता जसं आपला प्रसादाने सांगितलं की आपण बोली भाषेत त्याला म्हाळाचा पंधरवडा असं म्हणतो, बरोबर आहे. आता बरेचदा असं होतं की हे सगळे जे शब्द आलेले असतात हे कुठल्या ना कुठल्या संस्कृत शब्दाच्या अपभ्रंशावरनं आलेले असतात. आता आपण सगळ्यांनी जाऊन जर काल निर्णयाचं बघितलं, कुणी बघितलं का काल निर्णय कोणाकोणाच्या घरी आहे? हात वर करा. काल निर्णय हे काय माहित आहे का? काय आहे काल निर्णय? बघा काल, हा सांग. हा माहित असतं आपल्याला, चुकलं तरी चालेल सांगायचं. किती जणांना माहित होतं काल निर्णय म्हणजे कॅलेंडर? हात वर करा. माहित होतं. बघा आता अजून 2 हात वर झाले, त्यांना माहित होतं पण सांगायला आपल्याला बिचका वाटतो, भीती वाटते. असं करायचं नाही. चुकलं तर चुकलं. माझं सुद्धा काही वेळेला चुकतं, त्यावेळेला कोणीतरी मला सांगतं असं नाही दादा असं करूया, मग आपण आपल्याला दुरुस्त करत असतो. तर कॅलेंडर जर काल निर्णय कोणाकोणाकडे कॅलेंडर कोणाकोणाच्या भिंतीवर मराठी कॅलेंडर काल निर्णय त्यांनी हात वर करा. ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांच्या घरात काल निर्णय हे कॅलेंडर आहे, घ्या हात खाली, बरोबर आहे ना. आता इथं गेला किंवा कुठलेही असेल, काही वेळेला काल निर्णय असते, काही वेळेला महालक्ष्मी असतं, वेगवेगळे पेपरवाले, लोकमतवाले, पुढारीवाले त्यांचे कॅलेंडर्स काढत असतात. काही स्थानिक लोक आपल्या नावाचं कॅलेंडर काढत असतात. मात्र त्यात मराठी तिथीनुसार त्या कॅलेंडरमध्ये आपलं हिंदवीचं कॅलेंडर सगळ्यांनी बघितलंय, बरोबर आहे ना. त्यात आपण फक्त शाळेचे इव्हेंट्स मेन्शन करतो. कशासाठी येते? पेरेंट्सना आणि स्टुडंट्सना शाळा ह्या विषयात सगळी सुलभता व्हावी म्हणून बनवलेलं ते कॅलेंडर, म्हणून आपण त्यात त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत नाही. मात्र मराठी कॅलेंडर तुम्ही बघितलं तर मागच्या सोमवारी तिथं असं लिहिलंय की महालय प्रारंभ, म्हणजे हा जो सगळा कालावधी आहे त्या कालावधीला महालय असं एकूण या सगळ्याला पंधरवड्याला म्हणलेलं आहे. आता महालय म्हणजे कुठल्या तरी पद्धतीचे जर विशेष स्थान असल्याशिवाय त्याला तसं म्हणलं जाणार नाही, बरोबर आहे ना. आता हे सुरू कधी होतं तर आपल्या सगळ्यांना माहित आहे, अनंत चतुर्दशीला कोणाचं विसर्जन करतोय आपण? गणपती बाप्पांचं विसर्जन होतंय. ते झालं की दुसऱ्या दिवशी बरोबर येते ती पौर्णिमा असते, बरोबर आहे. मग ते अश्विन आपली भाद्रपद पौर्णिमा झाली. भाद्रपद महिन्यात, मराठी भाद्रपद महिन्यामध्ये दरवर्षी गणपती येत असतात
आणि ते झाल्यानंतर बरोबर पौर्णिमा येते, अनंत चतुर्दशी झाल्यावर आपल्याकडं जे सगळं आपलं काल निर्णय असेल, ज्योतिष पंचांग असेल, जे काय आपलं जीवनमान कालगणना काल पद्धती जी ठरवलेली आहे, ती सगळी निसर्ग सूर्य आणि चंद्र यांच्यावर आधारित आपली सगळी कालगणना केलेली आहे. त्यामुळे आपला असं कधी आपण बरेचदा बघितलंय की इंग्लिश कॅलेंडरनुसार सणांच्या तारखा बदलतात. एक 14 जानेवारीला संक्रांत हा जर विषय सोडला तर सगळ्यांनी सहज गंमत म्हणून बघा की ह्या वर्षी अनंत चतुर्दशी किती तारखेला आली होती, मागच्या वर्षी किती आली होती आणि त्याच्या मागच्या वर्षी किती आली होती. एक 4 वर्ष जर तुम्ही बघितलं तर असं लक्षात येईल की दरवर्षी ती तारीख बदलत असते. मात्र अनंत चतुर्दशी हा जो मराठीतला दिवस आहे तो त्याच दिवशी असतो. दुसऱ्या दिवशी बरोबर पौर्णिमाच येते. तिथीचा क्षय असेल तर एखाद दिवस कॉमन दिवस येतो. मात्र 99.99% अर्थात 100% आपल्याकडची कालगणना ही अचूक पद्धतीची. मग ही पौर्णिमा झाल्यानंतर जो दिवस पहिला येतो त्या दिवसापासून जी तिथी येते प्रथम, तिथनं हे महालय किंवा महाळाचा प्रारंभ सुरू होतो. आता मुळात असं आहे की आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की महाळाच्या पंधरवड्यात बाकी सगळं चांगले कुठले कार्य घडत नाहीत, चांगले कुठले विधी, मोठे सत्कार समारंभ, घरातले एखादं शुभ कार्य आपण करत नाही. किंवा अगदी आपण सोपं बघू, आपण सगळ्यांनी म्हणजे बऱ्याचशा जणांच्या घरी श्रावण महिन्यात कुठल्या ना कुठल्या वारी आपापल्या सोयीनं सत्यनारायणाची पूजा घालतात. बरोबर आहे ना, ऐकलंय ना तुम्ही. भरपूर व्रतवैकल्य उपवास हे श्रावण महिन्यात असतात. मग काही जण श्रावणी सोमवार करतात, काही मंगळवार करतात, काही गुरुवार करतात, काही शनिवार करतात. त्या दिवशी काहीतरी धार्मिकता आणि शुभ कार्य हे आपण घरात करत असतो. मात्र संपूर्ण मराठी कालगणनेच्या नुसार हे 15 दिवस असे असतात की ज्यात आपण कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करत नाही. आता आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडेल, सगळे तर दिवस सारखे आहेत, आपण हॉटेलला जेवायला जाताना कधी विचार करत नाही, आपण एरवी कधी शर्ट नवीन एखादी नवीन कपडे घेताना हा कधी विचार करत नाही. मात्र विशेष करून या 15 दिवसात कोणताही अशा प्रकारचा कार्यक्रम, कोणत्याही प्रकारचा एखादा उपक्रम किंवा सत्कार समारंभ घेऊ नये असं सांगितलेलं. आता असं का सांगितलं असेल, कोणाला काय वाटतं, काही शंका आहेत का मला, का सांगितलं असेल असं या 15 दिवसात करू नये? बघा, करतोय आपण, हे सगळं घडत असतं, मात्र आपल्याला कुठल्या परिस्थितीची माहिती नसते. मुख्य असं आहे की आपल्याला ज्या गुरुकुल परंपरेत आपण शिकतोय ही हिंदवी पब्लिक स्कूलनं किंवा ज्ञान प्रबोधिनी निगडीनं ही सुरू केलेली नाहीये. ही ज्ञान परंपरा हजारो वर्षांपूर्वी वेद आणि उपनिषदात सांगितली गेलेली. आता ज्ञान प्रबोधिनीचा आपल्यावर ऋण काय आहे? तर ज्ञान प्रबोधिनीच्या कैलासवासी भाऊ अभ्यंकरांनी या सगळ्या विषयांचा अभ्यास केला. उपनिषदात कोणती शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी भारतीय प्राचीन परंपरेनुसार आहे याचा अभ्यास केला आणि त्यानुसार एक शिक्षण पद्धती विकसित केली. आता ह्या सगळ्या जुन्या कथा पुराणात या सगळ्या विषयांविषयी सांगितलेलं. आता आपण जर असं बघितलं पुराण किंवा आपल्या ऐतिहासिक संदर्भांचा जर विषय घेऊन शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याकडं कुठलीही गोष्ट सांगताना, कुठलीही माहिती देताना, एखाद्या विषयाचं ज्ञान देताना हे कायम गोष्टी रूपानं सांगितलं जातं. ह्याचं मुख्य कारण असं आहे की गोष्टी रूपानं जर काय एखादी आपल्याला नव्यानं शिकवण दिली गेली तर त्यातनं आपल्याला ती गोष्ट सगळी लक्षात राहते. मग जुन्या संदर्भात जर आपण शोध घेतला तर असं लक्षात येतं की गोष्ट अशी सांगितली जाते की एकदा नारद मुनी गेले ब्रह्मदेवांकडे आणि ब्रह्मदेवांना असं विचारलं की एकूण हे महालय याचा आपल्याला संदर्भ कसा आहे आणि त्याविषयी मला माहिती द्या. आणि मग आपण सगळ्यांनी वेगवेगळी पुराण आहेत, त्यातलं जे स्कंद पुराण आहे त्यातलं ब्रह्म म्हणून जो खंड आहे त्याच्यात एकूण या सगळ्या महालयाविषयी माहिती ब्रह्मदेवांनी नारद मुनींना सांगितली असं नॅरेटिव्ह तयार करून सगळी त्याला माहिती दिली. आपण जर महाभारतात बघितलं तर त्या सुद्धा गोष्टी रूपात त्या महालयाचा संदर्भ बऱ्याच ठिकाणी येतो आणि त्या विषयात काही माहिती दिलेली आहे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटताना आपले जे धर्मग्रंथ आपण म्हणतो, जुनी पुराण म्हणतो, जुन्या कथा या माध्यमातून ज्या आपल्याला सांगितल्या जातात त्यात कुठं ना कुठं हे आपल्या इतिहासाच्या, आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा ह्या आपण शोधल्या पाहिजे.
आणि त्या कशा शोधायच्या, तर डोळसपणानं शोधायच्या. आता नारद मुनींना ब्रह्मदेवांनी सांगितलं, हे झालं असेल का असं कोणी म्हणू शकतं, बरोबर आहे. कोण गेले बघायला, तर आपण जाऊन बघू शकतो. पण जे काही सांगितलंय त्याचा मतितार्थ काय हा आता काळानुरूप हा आपण शिकून घेणं हे त्यातनं आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायचं असतं. मग आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे अशी मान्यता आहे की ह्या पृथ्वीवर एकूण या सगळ्या असं म्हणतात अनेक प्रकारचे जीव, किती सांगितलेत आपल्याकडे, सांगितले 84 लक्ष जीव हे भूतलावर आहेत. मग आपल्याला किती दिसत असतील, आपल्याला 100च्या पुढची नावं सांगता येणार नाही. बघा 100च्या पुढे म्हणजे पहिला आपण काय म्हणू, माणूस, बरोबर आहे. माणूस झाल्यावर आपल्याला दिसणारे प्राणी दिसत आहेत, गाय म्हैस कुत्रा ते दिसतात. त्यानंतर काय दिसतंय, कीटक दिसतात, कुठेतरी किडा दिसतोय, मुंगी दिसती. त्यानंतर काय दिसतात, पक्षी दिसतात. पक्षी सांगून झाल्यावर आपण कुठे जास्तीत जलाशयाकडे मासे किंवा मगर, कासव, हे झाल्यानंतर कुठं जाऊ, तर वेगवेगळे जीव, ज्याला आता वृक्ष आहेत त्याच्यावरती वाढणारे जीव. अशा प्रकारे झाल्यावरती बारीक 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 मायक्रॉन जर का अभ्यास सगळ्याचा केला तर असं सांगितलं की 84 लक्ष प्रकारचे जीव हे या भूतलावर आहेत. आणि मनुष्याचा जन्म कधी मिळतो, त्या सगळ्या 84 लक्ष योनीतनं प्रवास झाल्यानंतर आपलं काहीतरी जेव्हा पुण्य गोळा होतं त्यावेळेला आपल्याला मनुष्याचा मुलगा किंवा मुलगी असा जन्म प्राप्त होतो. आता काय सांगितलं असेल, कोण असं बघायला गेलं, त्याच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की अत्यंत भाग्यवान आहोत आपण की आपल्याला मानव म्हणून जन्म मिळालेला आहे. खरं एकदा विचार करा, समजा का आपण एखादं गाय म्हणून जन्माला आलो असतो, कुठेतरी एखादा आपण कुत्रा म्हणून जन्माला आलो असतो, कुठेतरी झाडावरचा एखादा पक्षी म्हणून जर जन्माला आलो असतो, तर जेवढी आता आपण आनंद घेतोय, मजा करतोय, वेगवेगळ्या विषयांचा आस्वाद घेतोय, घेऊ शकलो असतो का? आता इतकी तर मजा नक्की करायला मिळाली नसतं. ह्याचं महत्व पटवून देण्याच्या दृष्टीनं हा सद्भाव असावा की इतक्या सगळ्या महत्प्रयासानंतर जर आपल्याला हा मानवी जीवन मिळालेलं आहे तर त्याचा उपयोग हा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. हे आपण आयुष्यात हे ठरवलं पाहिजे की आपण चांगलं वागायचंय, भरपूर शिकायचंय. आणि हे सगळं करत असताना आपण आपल्या मनात प्रत्येक जीवाविषयी, प्रत्येक घटकाविषयी, आपल्या आयुष्यात जे जे काही काही संदर्भ येतात त्या प्रत्येकाविषयी काही ना काही प्रकारची आपल्याला जी शक्य आहे ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बरोबर आहे. आपण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो, ती व्यक्त केली पाहिजे. बरेचदा काय असतं, आपण आई बाबांविषयी सुद्धा बरेचदा करत नाही. काही वेळेला दिदींनी सांगितलं रोज आई बाबांना घरातनं बाहेर पडताना पाया पडा. किती जण आपण पडतोय रोज बाहेर पडताना? सगळी जण पडतायत, गुड. आणि जे पडत नसतील, विसरत असतील, या हरकत न विसरता परत पाया पडायला सुरुवात करायची. बरोबर आहे. हे काय आहे, ते काय आपल्याला चांगले कपडे घेतात, आई रोज डबा करून देते, बाबा मागितलं किती वस्तू आणून देतात म्हणून नाही. मात्र आई बाबांनी आपल्यासाठी प्रचंड कष्ट करून आपल्याला जी जी सुख देता येतील ते देण्यास ते प्रयत्न करतात. ते आहेत म्हणून आपण आहोत हा भाव मनात ठेवण्याचं ते एक प्रतीक आहे, म्हणून आपण त्यांच्याविषयी पाया पडतो. हे झालं आई बाबांविषयी. पण भारतीय संस्कृतीत प्रत्येक घटकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम ठेवलेलं आहे. जसं आपण बघितलं की श्रावणात ह्या सगळ्या विषयांची उत्सवांची सुरुवात होते. बघितलं, बैल पोळा हा आपला पहिला सण असतो. आपला भारत हा कृषी प्रधान शेतकऱ्यांचा देश, त्यामुळे सगळ्यात पहिले शेतीला मदत कोण करतोय? आता ट्रॅक्टर आला, पूर्वीच्या काळात कोण करत होतं सगळं? बैल. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या सणांना सुरुवात होते. तुम्ही जर गुगल केलं तर असं लक्षात येईल की जो काही धान्याचा साठा शेतकरी निर्माण करतात त्यातला मेजर पोर्शन हे उंदीर खातात. म्हणजे माणसं खातात त्यापेक्षा जास्त काही वेळेला शेतातला माल हा, शेतातलं सगळं पीक येणार उंदीर खात असतात. आता ह्या उंदरांचा मारण्याचं काम कोण करतं शेतात? त्यामुळे आपला दुसरा सण कुठला आहे, तो नागपंचमी. साप असतील, नाग असतील, त्या वंशातल्या एकूण त्या जीवाविषयी कृतज्ञता करायचा तो दिवस असतो. अशा की सिरीज आहे आपल्याकडे, प्रत्येक सणाच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला पाहिजे. मग त्या पद्धतीनं करत असताना पुढे आपल्याकडे तर रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, त्याचे संदर्भ दिले की जसं कोळी बांधव
समुद्रात त्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करतात नारळी पौर्णिमेला, त्यामुळे त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात. असं सगळं करत असताना आपल्या असं बरेचदा लक्षात येतं की आपल्या संस्कृतीने हे सगळं बसवताना एकूण आपल्या सगळ्या दिनमानाचं आणि आपल्या व्यवस्थेचं सगळं जे काही एक कॅलेंडर आहे, निसर्गानं केलेलं कॅलेंडर, ते फॉलो करत 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 हे सगळे सणवार बसवलेले. सगळ्यात महत्वाचं असं आहे की शेतीप्रधान देश असल्यामुळं शेतीची कामं झाल्यानंतर, पिकांची बियाणं पेरल्यानंतर आपली सगळी शेती ही पूर्वी किंवा काही प्रमाणात आताही पावसावर अवलंबून असलेली शेती आहे, बरोबर आहे. मग ती पेरून झाल्यानंतर पावसाची वाट बघत असताना मधल्या काळात हे सगळे उत्सव, सण, आषाढी सारखी वारी, ही सगळे शेतकरी बघतो 7-7 लाख शेतकरी चालत जातात. ग्रामीण भागातले असतात, शहरातले असतात, काही व्यावसायिकही असतात आता. मात्र 70-80% हे शेतकरी ज्यांचा मूळ स्थायी भाव आहे ते सगळे लोक असतात. मग शेतीचं काम 2-2 महिने गेले तरी सुद्धा 1-1 महिना ती दिंडी वारी चालते. मात्र हे चालत असताना त्यांना आपल्या शेताची काळजी नसते. ते काय म्हणतात, आमच्या शेताची काळजी आता पांडुरंग घेतोय. ही श्रद्धा मनात ठेवून तो शेतकरी चालत राहतो. ऊन वारा पाऊस चालतो आणि पांडुरंगाचं दर्शन नाही तर कळसाचं दर्शन घेऊन येतो आणि ती कृतज्ञता, तो भाव तो त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. असं जर आपण प्रत्येक जर सण बघितला, आज आपण डे साजरे करतो, वर्ल्ड डे, डॉक्टर्स डे, इंजिनियर्स डे, बरोबर आहे ना. आता प्रोफेशन नुसार साजरे करायला सुरुवात केली. आपल्याकडे जुनं काय होतं, विश्वकर्मा ज्यानं हे सगळ्याची निर्मिती केली असं आपण मानतो, तो दिवस आपण साजरा करतो. ह्या सगळ्यांच्या बरोबर जर विचार केला तर एक घटक असा आहे की परंपरेनं चालत आल्यामुळं सगळ्यात शेवटी आपण आज या पृथ्वीवर जन्माला आलेलो. बघा, आता आपल्या आई बाबांमुळे आपण आहे, बरोबर आहे ना. आपल्या आई बाबांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आज आपण हे सगळे चांगले दिवस बघतोय, शाळेत आलोय, अभ्यास करतोय, खेळतोय, रोज काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतोय. त्यांच्या आई बाबांमुळं तुमचे आई बाबा मोठे झाले. त्यांनी त्यांना चांगलं घडवलं, त्यांनी त्यावेळेला त्यांना शाळेत पाठवलं, त्यांनी त्यावेळेला कष्ट केले म्हणून तुमचे आई बाबा चांगले घडले, म्हणून त्यांनी तुम्हाला आपल्यासारख्या ठिकाणी चांगलं शिक्षण देऊन चांगलं घडवण्याचे आई बाबा प्रयत्न करतात, बरोबर आहे. म्हणजे आपण चांगले का आहोत, कारण आपले कोण चांगले, आई बाबा चांगले. आता आपले आई बाबा चांगले काय, त्यांचे आई बाबा चांगले होते, त्यांनी असंच कुठेतरी कष्ट केले असणार, त्यांनी भरपूर आपल्या आयुष्यात संघर्ष केला असणार, अडचणींना तोंड दिलं असणार, काही वेळेला चांगले वाईट प्रसंग त्यांच्यावर आले तरी सुद्धा आपल्या कुटुंबाची काळजी घेतली असणार, बरोबर आहे ना. म्हणजे ते झाले आजी आजोबा आपले, त्यांनी कष्ट केले म्हणून आपले आई बाबा चांगले. आता आजी आजोबा चांगले काय, त्यांचे आई बाबा चांगले होते म्हणजे ते कोण झाले, पणजोबा झाले, पणजी म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे ना. त्यांचा तर काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ असेल कदाचित, पारतंत्र्यात होते, म्हणजे घर सांभाळण्याबरोबर त्यांनी देशासाठी लढाई केली असेल, स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला असेल, देशासाठी काही ना काहीतरी योगदान दिलं, समाजासाठी योगदान दिलं, काही समाज सुधारक असतील, काहींनी आपल्या गावासाठी काम केलं असेल, काहींनी समाजात चांगली कामं सुरू केली असतील. ते आपले पणजोबा चांगले होते म्हणून आपले आजी आजोबा, पणजी आणि पणजोबा चांगले होते म्हणून आजी आजोबा चांगले झाले, बरोबर आहे. आता पणजोबा आणि पणजी चांगले का असतील, बघा सिरीज किती मागं जाते बघा. आता पणजोबांच्या आई बाबांना आपण काय म्हणतोय, खापर पणजोबा आणि खापर पणजी. आपण 5 जनरेशन मागे गेलो. आता ह्या पद्धतीने जर का आपण विचार केला तर भारतीय संस्कृती, आपण जे या भारतात राहतोय त्यांना हजारो लाखो वर्षांची आपल्याला परंपरा आहे. काय बदलत गेला असेल फक्त, मला तर बरेचदा असं वाटतं की फक्त आपलं कपडे घालायची पद्धत, ड्रेस आपण जो घालतोय ती फक्त पद्धत बदलत गेली असेल, ह्या व्यतिरिक्त कोणताही फारसा बदल आपल्यात झालेला नाही. हा काही चुकीचे बदल झाले, पूर्वी त्यांनी आयुष्यभर भाजी भाकरी खाल्ली, आपल्या आई बाबांनी डोसा इडली सांबार कदाचित खाल्ला असेल की जो महाराष्ट्रात नव्हता. आपण वडापाव, सँडविच, पिझ्झा, बर्गर कडे गेलो माग, आता गुरुकुलची मुलं खात नाही, बरोबर ना, काय खातायत, कोण 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 दिसत नाही ना कुठं. नियम पाळतात सगळे, गाड्या चालवत नाहीत, कोणाच्याही मागे टेबल सीट बसत नाही, आहे ना असं का नुसतं सांगतोय आपण
केले ते संकल्प? याचा अर्थ आपण आज जे चांगलं वागतोय ते वंश परंपरेनं जसे आपले खापर पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई वडील जसं वागतात तोच अंश घेऊन, तोच संस्कार घेऊन आपणही वागतोय. आता बरेचदा असं होतं की जसं आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की भारतीय कालगणनेनुसार ज्या काही गोष्टी आपण साजऱ्या करतो, ज्या दिवशी त्याचं पुढचं एक एक कालावधीचा मोजमाप करतो, त्यासाठी ती तिथी गृहीत धरली जाते. जसं आता आपण इंग्लिश कॅलेंडरला तारीख धरतो, बरोबर आहे ना? ती तारीख जशी इंग्लिश कॅलेंडरला धरली जातात तसं मराठी कॅलेंडरला तिथी धरली जाते. आता आपल्या सगळ्यांचा वाढदिवस तुम्हाला सगळ्यांना तारखेनं माहित आहे. असं कोण आहे ज्याला आपला वाढदिवस माहित नाही? आहे कोणी? बर्थडे माहिती आहे का सगळ्यांना? कोणाला माहित नाही त्यांना हात वर करा. आहे कोणी? आता किती जणांना आपला वाढदिवस तिथीनं माहिती आहे? त्याने हात वर करा. हा सांग. दुसऱ्या दिवशी. कुठली तिथी होती? पण दिवस माहित आहे त्याला. अजून कोणाला? दिवाळीचा पाडवा. अजून? हा, गौरी बसतात तो दिवस. अजून? झाला होता. हा म्हणजे असं. हा, भोगीच्या दिवशी. वा. आता बघा. हा, दुसऱ्या दिवशी. तुझा? सरस्वती पूजनाच्या दिवशी. हा, पण ते तारखेला म्हणजे 10 तारखेला, 10 ऑगस्टला, 9 ऑगस्टला. हा, पण तो तारखेनं झाला. तिथी मराठी कॅलेंडर नुसार डेट बरोबर आहे. तिथी काय आहे? आता आज घरी गेले की सगळ्यांनी बघायचं. हा, तू सांग. हा, तरी आता आपण कशाच्या जीवावर सांगितलं की गणपती बसल्याच्या दुसऱ्या दिवशी, गौरी जेवली त्या दिवशी, सरस्वती पूजन, भोगी, हे आपण काय सांगितले? सण सांगितले, बरोबर आहे ना? आता मी माझ्या मांडणीत काय सांगितलं? गणपती चतुर्दशी, अनंत चतुर्दशी नंतर दुसऱ्या दिवशी काय असती? पौर्णिमा असती, बरोबर आहे? ती कुठली असती? भाद्रपद पौर्णिमा असते. पण त्या दादाचा वाढदिवस तो काय म्हणला? अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आहे. पण त्याने भाद्रपद पौर्णिमा सांगितली का? मी आधी उत्तर सांगितलं होतं, पण त्याला रिकॉल नाही झालं. त्याचं कारण असं आहे की आपण सगळेजण तिथी विसरत चाललोय. पण आपल्याला गुरुकुल परंपरेत हे सगळं परत पुनरुज्जीवित करायची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळं एक होमवर्क सगळ्यांना पहिला दिलाय मी. कुठला दिलाय? तो दुसरा होमवर्क आहे. पहिला होमवर्क कुठला आहे? चला हात वर करा. कोणाला सांगता येईल? पहिला होमवर्क काय आहे? झालं. तो दुसरा होमवर्क आहे. पहिला होमवर्क काय सांग? ते झालं. नाही, आजच्या आपल्या चिंतनिकेच्या दृष्टीनं सांगाय. सांग. हा, ती कुठे झाली? होमवर्क काय सांगितलंय पहिला? बघा, म्हणून मी विचारला आहात का सगळे, नाही तर मग घोटाळा होईल. पहिला आपण असं सांगितलं की सगळ्यांनी काल निर्णय मध्ये जाऊन महाळ लिहिलंय का महालय लिहिलंय हे बघायचं, बरोबर आहे ना? बघणार म्हटलं तुम्ही सगळे, बघणार का नाही? काल निर्णय किंवा मराठी कॅलेंडर असेल त्यात जाऊन महालय किती तारखेला लिहिलं होतं आणि तिथी कुठली आहे ती बघायची. मी तो पहिला दिवस होता महाळाच्या पंधरवड्याचा, बरोबर आहे? आता दुसरा होमवर्क आहे आपला वाढदिवस कुठल्या तिथीला येतो हे आपल्याला माहित पाहिजे. आता वाढदिवस का माहित पाहिजे? तर जसा माणूस जन्माला येतो तसा तो एक दिवस मृत्यू पावणार आहे, बरोबर आहे? हे जगातलं सत्य आहे. हे देवांना सुद्धा जमलं की असं झालं राम 10,000 वर्षापूर्वी झाला आणि आज 10,000 वर्षानंतर राम स्वतः जिवंत आहे, असं झालं का? प्रभू रामचंद्र गेले, कृष्ण गेला, छत्रपती शिवाजी महाराज गेले, जेवढी महान लोक होती त्यांना सुद्धा मृत्यू काही टळलेला नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी एक ना एक दिवस मृत्यू हा टळे हे माहित आहे, बरोबर आहे ना? ते जसं आपण जन्माला एका तिथीला येतो तसा आपला मृत्यू ज्या दिवशी तारखेला होईल त्या दिवशी सुद्धा काय असेल? काय असेल? एक तिथी कुठली तरी असेल ना, बरोबर आहे की नाही?
आता मला सांगा की किती आपल्याला डीप जायला पाहिजे बघा. आता आपल्याला माहितीये काही जणांचे आजी आजोबा नसतील, काही जणांचे आजी आजोबा असतील मात्र त्यांचे आई वडील नसतील, बरोबर आहे ना. पणजोबा आणि पणजी किती जणांना आहे, हात वर करा. वा, भाग्यवान आहे तुम्ही सगळे. आणि खापर पणजोबा आणि खापर पणजी कोणाकोणाला हात वर करा. कोण कोण आहे खापर आजी आहेत का आजोबा आहेत? आजोबा आहेत का? वा वा वा. आणि त्याच्या आधीच्या पिढीतले म्हणजे खापर आजी खापर पणजोबा यांच्यापर्यंत आपल्याला आपण बघितलेली जनरेशन, बरोबर आहे ना. म्हणजे आपण एक, आपले आई वडील वरती 2 नंबरला, आजी आजोबा 3 नंबरला, पणजोबा आणि पणजी 4 नंबरला, आणि खापर पणजोबा आणि खापर पणजी 5 जनरेशन मागपर्यंत आजही आपला कनेक्ट आहे, बरोबर आहे. पण अनफॉर्च्युनेटली काय होतं, सगळ्यांच्या नशिबात हे काही भाग्य नसतं. माणूस जातो काला. आता त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता, त्यांच्याविषयी ऋण व्यक्त कसं करायचं, कृष्णाने केलं पाहिजे का नको. जर आपले आई बाबा आहे त्यांना आपण रोज पाया पडायचं, आज आपलं परत एकदा ठरलंय ना. आता ह्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त कशी करायची, तर त्यासाठी आपल्या संस्कृत असं सांगितलंय की आपल्या आयुष्यातला किंवा त्या त्या पिढीच्या आयुष्यातला सगळ्यात हृदयी क्षण कुठला होता, ज्या वेळेला पणजोबांचे वडील म्हणजे आपले खापर पणजोबा किंवा खापर पणजी गेली किंवा आईची खापर आजी म्हणजे खापर पणजी किंवा खापर पणजोबा गेले, तो त्यांच्या आयुष्यातला दुःखाचा दिवस होता, बरोबर आहे ना. पणजोबांच्या आणि पणजीच्या आयुष्यातला दिवस कुठला होता दुःखाचा, तर त्यांचे आई वडील गेले. आई वडिलांच्या आपल्या आयुष्यात काय कधी असतो दुर्दैवाचा की जेव्हा त्यांच्या आई वडिलांचं जेव्हा कोणाचंही निधन होतं, ते सगळ्याच्या आयुष्यात दुःखद क्षण असतो. मग त्या दिवशी त्यांचं स्मरण जास्त होतं. आता आपण असं म्हणतो बघा की मागच्या दिवशी मी याच दिवशी इथं गेलो होतो. आपण काय होतो घरीच कुठेतरी आजी आई बाबांबरोबर फिरायला जातो. समजा असं धरूया की योतेश्वरला आपण गेलो, भरपूर फोटो काढतो तिथं, आणि फोटो काढल्यावरती बरोबर 1 वर्षानं गुगल फोटो परत आपल्याला फोटो दाखवतो, होतं का असं. पण तेव्हा आपल्याला असं वाटतं कसली मजा केली होती आज. या दिवशी आपण मागच्या वर्षी योतेश्वरला गेलो, आज बघा आता मला शाळेत यायला लागलं, आता बघा मी तर रिक्षेत बसलोय, बघा आता आज नेमकं पावसात अडकलोय, असं काहीतरी कोरिलेट करतो. याचा अर्थ गेलेलेच दिवस असतात ते आपल्या आयुष्यातले आपल्याला आनंददायी दिवस आणि त्याच्या काही स्मृती असतात, आणि त्या स्मृतींची उजळणी करणं हे आपल्या आयुष्यातल्या रोजच्या जीवनमानातले महत्वाचा घटक असतो. आता ह्या सगळ्यांची स्मृती कधी करायची. आता बघा कोणीतरी प्रथमेला गेला असेल म्हणजे तिथी प्रथमा असेल, किती तिथी असू शकतात सांगू शकेल का कोणी. कुठपर्यंत. आता सगळ्यांनी ते जरा बघा, जरा काय करू एकदा मराठी कॅलेंडर सगळ्यांनी घरी गेल्यावर एकदा बघा. असं बघायचं 2 पक्ष आहेत का, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, असं काही कॅलेंडर मध्ये दिसतं का ते बघायचे. मग प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, आता संस्कृत मधले शब्द आहेत ना हे सगळे. आता हेच सगळे कॅलेंडर मध्ये बघायला मिळतील. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी असते ना, एकादशीचा उपवास सगळ्यांचा माहिती ना, एकादशी असती. मग काय ती द्वादशी, मग त्रयोदशी, मग चतुर्दशी, मग अमावस्या येते किंवा पौर्णिमा, तो पक्ष कुठला आहे त्याच्यावर अवलंबून येतो. म्हणजे 14 तिथी आपल्याकडे काउंटिंगला असतात त्या कॅलेंडर, दोन्ही 15-15 दिवसाच्या सेक्शन मध्ये. असं जर आपण बघितलं लक्षात येतं की ज्या दिवशी आपली आजी किंवा आजोबा, पणजी किंवा पणजोबा, खापर पणजी किंवा खापर पणजोबा गेले असतील, त्या दिवशी एकतर शुक्ल पक्षातली तिथी असेल किंवा कृष्ण पक्षातली तिथी असेल, बरोबर आहे ना. समजा असं एखादं धरूया की तृतीयेला गेले आजी पणजी किंवा पणजोबा, खापर पणजी किंवा खापर कुणी असं धरूया की उदाहरणासाठी, तर ती तृतीयेला जर गेलेल्या असतील तर त्यांचं आपण स्मरण काही वर्षभर तृतीयेला करू शकत नाही, आपल्या कामाचे व्याप असतात. मात्र आपल्या संस्कृतीनं असा एक कालखंड केलेला आहे की आपण आपल्या सगळ्या पितरांविषयी, हे जे गेलेले लोक आहेत आपल्या कुटुंबातले, त्यांना काय म्हणतात आपले पितर, बरोबर आहे ना. या सगळ्या पितरांविषयी, हे सगळे जे कोण पुण्यात्मे होते त्यांचा स्मरण करायचा तो दिवस आहे. त्याला धार्मिकता हा श्राद्ध, ज्यांच्या घरात श्राद्ध पक्ष होत असेल तो विषय वेगळा. मात्र मुख्य कुठल्याही विधीचा हेतू काय की एक अर्धा तास, पाऊण तास काहीतरी निमित्तानं त्या व्यक्तींच्या स्मृतीत स्वतःला गुंतवून घेणं,
हे त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी आहे. मग बरेचदा असं होतं की आजीचा, आजोबांचा, पणजीचा, पणजोबांचा, एखाद्याचा तृतीयेला काहीतरी दिवस असतो, एखाद्याचा असतो की काहीतरी दुसरं कोणतरी पण पंचमीला वगैरे गेलेले असतात, त्यांचे आई वडील वेगवेगळ्या तिथीला गेलेले असतात. त्यामुळे जनरली आपल्याकडे पद्धत अशी असते की जो आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेलेली आहे ती ज्या तिथीला त्या महिन्यात गेली असेल, ह्या 15 दिवसातल्या त्या तिथीला त्या व्यक्तीच्या नावानं ते श्राद्ध घातलं जातं. बरोबर आहे. आता श्राद्ध हा विधी हा 2 मिनिटं जरी बाजूला ठेवला तर मुख्य काय होतं, दिवसभर आपल्या घरात त्या व्यक्तीविषयी चर्चा असते, त्यांच्या चांगल्या गुणांविषयी, त्यांनी परिवाराला, समाजाला दिलेल्या योगदानाविषयी आपण चर्चा करतो, त्यांच्याविषयी स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करतो. अशा पद्धतीनं धार्मिकतेचं त्याला अंग देऊन ह्या सगळ्या परंपरेनं आपल्याला आपले जे पूर्वज आहेत यांच्या बरोबरची नाळ जोडून ठेवायला मदत केलेली आहे. मग असं होतं की रोज प्रत्येकाची तिथी, काही वेळेला कुटुंब मोठी असतात, 4 काका, त्यांच्या परत घरातले सगळे भाऊ, असं सगळे मोठमोठ्या फॅमिलीज मध्ये वेगवेगळे दिवस प्रत्येकाचे आले तर रोज हेच करत बसायला लागणार आपल्याला. बरोबर आहे ना. मग काही वेळेला कामाच्या व्यापात तेही शक्य होत नाही. पण आपल्याकडं आपल्या संस्कृतीनं प्रत्येक विषयासाठी एक सोपं काहीतरी मार्ग काढून दिलेला आहे. जनरली काय करतात, ज्या तिथीला ती व्यक्ती गेलेली आहे त्या तिथीला श्राद्ध करतात. पण समजा त्या तिथीला सगळे 5 जण आयुष्यात आपल्या कुटुंबातले जुनी लोक जे गेले त्यांच्या तिथी आपल्याला माहित नाहीत किंवा 5 वेळेला करणे शक्य नाही. ते सगळे काय करतात, आता 15वा जो दिवस येतो ती अमावस्या असते, त्याला सर्व पित्री अमावस्या म्हणजे अश्विनी अमावस्या येईल. बरोबर आहे ना प्रसाद? अश्विनीच येईल, अश्विनच येईल. आता नाही, त्यानंतर गणपती बसला ना, ती भाद्रपद अमावस्या आदल्या दिवशी असणार. भाद्रपद शुक्ल पक्षाला पौर्णिमा असते आणि कृष्ण पक्षाला अमावस्या. जरा एकदा सगळ्यांनी घरी गेल्यावर हा एकदा कन्फर्म करा की येणारी अश्विन अमावस्या आहे का भाद्रपद अमावस्या आहे. हा, मला असं वाटतं बहुतेक अश्विनचा अमावस्या असेल, मग प्रथम येईल. मला माहित नाही. नाही, मला असं वाटतं, म्हणजे मला एक आता बोलायच्या वगैरे डोक्यात आलं, मी कन्फर्म करण्यासाठी मला असं वाटतंय बहुतेक अश्विन अमावस्या असेल. काय चुकू शकतं, बरोबर आहे ना. तर अश्विन अमावस्या असेल तर त्या दिवशी सर्व पित्री अमावस्या म्हणलेले आहे. आता परत मुख्य मुद्द्याला येऊया, का करायची परत सर्व पित्री अमावस्या. तर एरवी आपण वर्षभर कुठलेही खापरपणजोबा, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील त्यांचं स्मरण करत नसतो, त्यांच्याविषयी कृतज्ञता, त्यांचं ऋण व्यक्त करत नसतो. पण ह्या निमित्तानं त्या दिवशी सगळ्यांविषयी आपण ऋण व्यक्त करायचं. त्यातलं परत एकदा की जो श्राद्धाचा विधी ते धार्मिकतेचा भाग आहे, पण मुख्य उद्देश हाच, 1 तासभर आपण सगळ्यांनी त्या विषयात राहणं. ह्या दृष्टीनं सर्व पित्री अमावस्येला सगळ्यांचं जे पितरांचं श्राद्ध असेल ते जनरली सगळीकडे केलं जातं. आपण सुरुवातीला बघितलं, मी काय म्हणलं की ह्याच्यात चांगलं कुठलं कार्य, शुभ कार्य करत नाहीत. का करत नसतील आता आपल्याला अंदाज येतोय का, की कुठल्या ना कुठल्या तिथीला आपल्या घरातलं कुणी ना कुणीतरी एक्सपायर, कुणीतरी ना कुणीतरी मृत पावलेलं असणार आहे. मग ह्या सगळ्यांविषयी एक 15 दिवस असे दिलेले की आपल्या कुटुंबात, समाजात, परिवारात जे कोणी महान लोक, चांगली लोक जी जन्माला आणि मृत पावली, ही कुठल्या ना कुठल्या जर तिथीला गेलेली आहेत प्रथमेपासून ते अमावस्येपर्यंत, तर तिथपर्यंतचा विषय, त्यांच्याविषयी जर कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्या ह्याच्यात आपण चांगला कुठला उत्सव, चांगला कुठला सण, काही नवीन कपडे घेणं. म्हणजे पूर्वीच्या काळात आपण कधी घेतो, पूर्वी फक्त दिवाळीला कपडे घ्यायचे, आम्ही लहान होतो तेव्हा. पाडव्याला कपडे घ्यायचे, गुढीपाडव्याला, एवढ्या वर्षात 2च वेळेला कपडे घ्यायचे. आता काय तुम्हाला आवडला गिडले आई बाबा घेतात, पण त्यावेळेला फक्त सणाला घ्यायचे. पण जाणून बुजून ह्या दरम्यान कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य करत नाही, कुठल्याही प्रकारची लग्न या कालावधीत होत नाहीत, मुंजी होत नाहीत. त्याचं कारण असं आहे की असं मानलं जातं की हे 15 दिवस ते पितर हे पृथ्वीवर आहेत. आता फक्त 15 दिवस नव्हते, सगळ्यांचे आशीर्वाद कायमच आपल्या मागे असतात. पण ह्या सगळ्यांच्या स्मृतीत आपला काही कालखंड व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींमध्ये आपण रममाण होण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करून आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी. कारण शेवटी असं आहे की आपल्या DNA मध्ये ज्या आपल्या आतापर्यंतचे पूर्वज आहेत
त्यांचे सगळ्यांना काहीतरी घटक हे आपल्यात आलेले आहेत. त्या ह्यांनी सगळ्यांनी काय चांगल्या पद्धतीनं काम केलं या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला आपण घडवायचं, नवीन काहीतरी स्वतःविषयी ठरवायचं आणि ह्या सगळ्या विचारात त्यांच्याविषयी आपल्या फॅमिली, आपले कुटुंब, आपला परिवार, आपला समाज. आता बरेचदा असं आहे, आपण असं बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लोक ते फासावर चढवली गेली, बरोबर आहे. परवाच फाशीच्या वडाला काही विद्यार्थी गेले होते. मोठी मुलं असल्यामुळे गुरुकुलचं कोण नव्हतं, पुढच्या वर्षी आपल्याला जायला मिळेल. तो दिवस होता 8 सप्टेंबर. आता तिथी कुठली तरी असणार. असे जे लोक असतील, आता मला सांगा, जे स्वातंत्र्यासाठी गेले त्यांचं कोण श्राद्ध पक्ष करत असणार? कोण करणार नाही. पण ते कोणासाठी गेले? हौतात्म्याने आपल्याला चांगले दिवस बघायला मिळावे म्हणून हौतात्म्य स्वीकारले. मग त्यांचीही कुठल्या ना कुठल्या तिथीला मृत्यू झालेला असणार. हे 15 दिवस हे निमित्त असतं की ज्यामध्ये आपण या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता बाळगून आपण चांगलं राहायचं, आपण चांगल्यानं चांगल्या कुठल्या तरी कृतीत राहायचं, कुठलं ना कुठलं चांगलं एखादं व्रत घ्यायचं. व्रत म्हणजे आता काय, आपण काय कर्मकांडाकडे जायचं नाही, पण मी हे 15 दिवस खरं बोलीन, 15 दिवसातला एखाद दिवस मी मौन बाळगीन. आपल्याकडे बाळगतं का मौन कोणी? या 15 दिवसात आता मौन झालं का आपल्याकडं? कितवीचा हात वर कोण कोणी मौन अभ्यासात होते? मौन कोणी पाळते एक दिवसभर? बहुतेक 7वीची दिसतायत सगळी, बरोबर आहे ना? घ्या हात खाली. योगानं आपलं एक व्रत पार पडलं. आपल्याला बहुतेक शुभमदानानं म्हणूनच सांगितलं असं. पण हळूहळू जसं आपण मोठे होऊ, सगळ्यांनी काय अवघड गोष्टी करायचं कारण नाही. छोट्या छोट्या जरी गोष्टी आपण ठरवल्या तरी आपण ज्या पूर्वजांमुळे आपण आहोत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, अशा प्रकारचा भाव मनात ठेवून हे 15 दिवस आपण सगळ्यांनी राहायचं. आता ज्या वेळेला हा सगळा कालखंड संपतो त्यानंतर परत आपल्याकडे सण उत्सवांना सुरुवात होती, बरोबर आहे ना? आता ही अमावस्या संपली की कुठला सण सुरू होईल कोणाला माहिती? हात वर करा. दसरा. त्याचा पहिला दिवस कुठला, काय म्हणतात त्याला? काय सुरू होईल? घटस्थापना, बरोबर आहे. आता घटस्थापना ते दसरा याला काय म्हणतात? नवरात्र. आता नवरात्र म्हणजे काय झालं परत बघा, त्या 9 तिथी आहेत का बघा बरं. घटस्थापना ही प्रथमा झाली, बरोबर आहे ना? द्वितीय असती, त्या परत तृतीयेला आपल्याला कशावर माहितीये की आता सध्या एक फॅशन आली, ह्या दिवशी हा रंग आवडतो म्हणून त्या रंगाची साडी नेसली जाते, बरोबर आहे ना? आता हे दिवस वार सगळे ठरवले, पण मुख्य साडी त्या तिथीनुसार नेसायचे. आपण फक्त साडी आई बदलती त्या रंगाची घातली जाते, आजी घालती हे बघतो. पण ते जे दिवस आहे ते तिथी आहे. घटस्थापना ही पहिली तिथी आहे. द्वितीया, मग पंचमी येते, मग अष्टमीला गोंधळ असतो, नवरात्राला नवमी खंडेनवमी म्हणतात, त्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो आणि मग दसऱ्याला सीमोल्लंघन करतात. आता परत ह्याचा सिक्वेन्स कसा आहे बघा, की सगळे सण उत्सव साजरे करायचे, शेतीची कामं संपवायची, पाऊस पाण्याच्या ह्याच्यावर शेतीची काळजी घेणारे घरातले मागचे सगळेजण असतात. आपले जे सगळे पूर्वज आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची, नवरात्राचे घट बसवून उत्सवानं सणानं नवीन परंपरेला एका सुरुवात करायची. 9व्या दिवशी जुनी लोक जी होती, कारण पूर्वीच्या काळात 2च प्रमुख व्यवसाय होता, एक म्हणजे शेती आणि दुसरी म्हणजे मिलिटरी. मिलिटरी म्हणजे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी कुठल्या ना कुठल्या सैन्यात असणं हा त्यावेळेचा प्रमुख उद्योग होता. आणि शेतकरी सैन्य, आता शिवाजी महाराजांचं शेतकरी वेगळे आणि सैन्य असे होते का? मावळे कोण आहेत? जे शेती करतात आणि महाराजांसाठी लढायला लढतात, बरोबर आहे ना? मग त्यांनी शेतकऱ्यांनी आपापल्या अवजारांची पूजा खंडेनवमीला करायची. जे सैनिक आहेत त्यांनी आपापल्या शस्त्रांची पूजा खंडेनवमीला करायची. जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसायाला सहाय्यभूत ठरणाऱ्या सगळ्या अवजार, उदाहरणार्थ समजा एखाद्याचं किराणा मालाचं दुकान आहे, आता सगळ्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक मशीन्स आलीत, बरोबर आहे. पूर्वी वजन काटे होते, इकडं वजन टाकायचं तिकडं धान्य टाकायचं, त्यांनी त्याची पूजा करायची. काही जण सुतार काम करतात, मग त्यांना काय काय लागतं? सुतार काम करायला काय काय लागतं कोण सांगेल? सुतार काम करताना सांग. ड्रिल मशीन लागतं. जुन्या काळात काय लागत असेल? छन्नी, हातोडी, गवंडी काम करायला लागतं. ते बरोबर आहे, पण ते गवंडी काम करायला लागतं. सुतार काम करायला अजून काय लागत असेल?
बघा, आपण आता सगळ्यांनी मी काय सांगतोय, आपल्याला कुठं कुठं हात वर करता आला नाही हे सगळ्यांनी आठवायचं आणि तो शब्द संग्रह सगळ्यांनी वाढवायचा. आता सुतारकाम जर करायचं असेल तर करवत पाहिजे कापायला, बरोबर आहे ना, रंदा पाहिजे, वरचं लाकूड गुळगुळीत करायला, पटाशी पाहिजे, स्क्रू ड्रायव्हर आता असतो ते की त्या पद्धतीने सगळे आवडतील, हातोडा पाहिजे लाकडाचं हे पाचल ठोकायला. अशा पद्धतीनं त्यांनी आपापल्या व्यवसायाचे सहाय्यभूत ठरतात त्या सगळ्या अवजारांची पूजा करायची. म्हणजे परत एकदा बघा, आपल्याला ज्याच्यामुळं आपलं पोट भरतं, ज्याच्यामुळं आपण कर्तृत्व गाजवू शकतो, अशा सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस म्हणजे परत खंडेनवमी. आणि खंडेनवमी नंतरचा दिवस कुठला असतो? दसरा. त्या दिवशी नवीन कर्तृत्व करायला परत बाहेर पडायचं. त्याला आपण काय म्हणतो? दसऱ्या दिवशी काय असतं? सीमोल्लंघन. आपल्याकडे संध्याकाळी साताऱ्यात मिरवणूक असती बघा. आता आपण जे बघतो, आपल्याकडचे आताचे असलेले छत्रपतीचे त्या गादीवर बसलेत, ते आता उदयन महाराज आहेत, बरोबर आहे ना. उदयन महाराजांचा मुलगा हे असतात, वीरबाबा असतात. हे परत सगळेजण पूर्वीच्या काळी काय असायचं, सोनं लुटायचं आणि मिरवणुकीनं सीमोल्लंघन करायचं, म्हणजे वेश ओलांडायची आणि नवीन कर्तृत्व गाजवायला सुरुवात करायची. ही सगळी आपल्या परंपरेत, जसं तुम्हाला म्हणलं की आपण बैलांपासून सुरू केलं आणि आपल्या आयुधांपर्यंत, शस्त्रांपर्यंत, जे आपल्याला सहाय्यभूत ठरतात त्या अवजारांपर्यंत कृतज्ञता व्यक्त केली. त्यातल्या मधल्या काळात 15 दिवस हे आपले सगळे जे पूर्वज आहेत, ज्यांच्यामुळं आपण होतो, त्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायचा कालखंड आहे. म्हणून हे 15 दिवस आपण साजरे करतो, बरोबर आहे ना. आता ह्या पद्धतीनं ह्या 15 दिवसांकडे आपण बघितलं पाहिजे. चांगलं आणि आनंददायी काय करायचं नाही, याच्या मागे कुठली अंधश्रद्धा नाही. पण ज्या दिवशी आपल्या घरातला कोणतरी गेले, त्या दिवशी आपण असं करू का, ज्या दिवशी आपण दुःखी असू त्या दिवशी कोण म्हणते का चला आईस्क्रीम खायला जाऊ? आता तर आपण खातच नाही. आता कोण म्हणेल का आईला शेवायची खीर कर? आपण कधी सांगू, आनंदात असताना म्हणू काहीतरी गोड कर. पण अशा प्रसंगात आपल्याला या सगळ्याचं स्मरण राहावं म्हणून 15 दिवस आपण सगळ्यांनी व्रतस्थ राहायचं. लक्षात आलं काय? कोण महालय किंवा महाचा पंधरवडा कशासाठी आपण हे सगळं साजरा करत नाही, पण त्याविषयी स्मरण त्याचं ठेवतो, ऋण व्यक्त करतो. हे का करतो हे लक्षात आलं का? का अजून कोणाच्या मनात काही शंका आहे? शंका आहेत काही? काय विचारायचं, बिनधास्त विचारायचं. हा, तर हे बघ कसं अत्यंत चांगला सायंटिफिक आणि कल्चरल, म्हणजे ज्याला संस्कृती आणि आपली परंपरा ह्याच्याशी जोडलेला हा प्रश्न आहे, बरोबर आहे ना. बरेचदा आपण असं बघितलंय की मला तर वाटतंय की मोर, कावळा, राजहंस असे जे काही पक्षी, म्हणजे प्राणी तर आहेत पण पक्ष्यांपैकी असे काही जे संदर्भ आहेत हे आपल्याला पुरातन काळापासून ऐकायला मिळतात. रामाच्या गोष्टी कावळा माहितीये का तुम्हाला? माहिती ना, की रामाचा ठेवलेला घास कावळा घेऊन गेला. नंतर सीतेच्या तिथं कावळानं अंगावर उडी मारली म्हणून बाणानं त्याचा डोळा फोडला, बरोबर आहे. मुद्दा असा आहे की आपल्याला बरेच असं लक्षात येतं की आपल्या संस्कृतीनं जोडून प्रत्येकाविषयी काही ना काही. ते आता बघा, एरवी कावळ्याला कधी महत्व नसेल, पण 10व्याला पिंडाला शिवायला कावळा पाहिजे, त्या पितृपक्षात कावळा पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जो उपेक्षित सुद्धा प्राणी आहे, जो पक्षी आहे, त्याला सुद्धा आपल्याकडं मान्यता आहे आणि त्याला काही ना काही स्थान आहे. आणि योगायोग असा असावा, पूर्वीच्या काळात काय होतं, सगळा दहनविधी हा नदीकाठी केला जायचा. स्मशानभूमी कुठल्याही गावचे जाऊन बघा, जे कोण आपापल्या ग्रामीण भागात ज्यांची मूळ गाव आहे, स्मशानभूमी ही पाण्याच्या कडेला, जिथं कुठं जलस्रोत आहे तिथं असते. त्यामुळं ओघाने तिथे जे काही विधी केला जातील, आपल्याकडे कसं आहे की परत त्याला पिंड, भाताचा पिंड तयार करायचा, तो दान करायचा. मुख्य हेतू असा आहे की काही ना काही रूपानं निसर्गातल्या जीवांना आपण काही ना काही दिलं पाहिजे. मात्र एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही अभ्यासानं काढायचं, गोष्ट रूपाने काढायचं नाही, की अशा सगळ्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कावळा हाच पक्षी का, असं कोणी बघितलंय का की पिंड ठेवलाय नदीकाठी किंवा नदीच्या एखाद्या कडेला आणि मोरानं येऊन त्याच्यावर चोच मारली, कबुतरानं येऊन चोच मारली, असं झालंय का? असं होत नाही. मात्र योगायोग असा आहे की अशा ठिकाणी कावळ्यांची संख्या जास्त असते. आणि ह्याचं कारण मला स्वतःला असं वाटतं
की काही वेळेला असं होतं की जिथं कुठं असे सगळे विधी होतात त्याच ठिकाणी काही मृत जीव सुद्धा इतर असू शकतात. मग हे त्यांचं पक्षच आहे. त्या निमित्तानं तिथं असलेला जीव आणि ह्या सगळ्याशी अलाइंड आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीनं कदाचित कावळा हा पक्षी ह्या सगळ्या विधींवर जोडला असावा आणि योगायोगही असा आहे की बरोबर तो भात ठेवला की तो कावळा येऊन त्याला चोच मारतो. बरोबर आहे ना? इतर कुठला पक्षी मारत नाही. मग जर तो मारतोय याचा अर्थ त्याचं काही ना काहीतरी स्थान आहे. हे आपला त्यातले भाव आहे. पण हे सगळी आपली परंपरा ही सगळी अतर्क आहे, सगळी अद्भुत आहे. काही प्रश्नांची उत्तरं सायन्सकडे नाहीत, मात्र चमत्कार आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. पण हे सगळे आपल्याला सायंटिफिक आणि आपल्या ज्या असलेल्या मान्यता ह्याचा आधार घेऊन आता आपले विचार आपली बुद्धी ह्याला काय पटतं त्यानुसार आपण थेरी बिल्ड केली पाहिजे. मला असं वाटतं की ह्या एका अत्यंत चांगल्या प्रश्नावर आपण प्रश्नांची शृंखला इथं थांबवूया. तिसरा प्रश्न होता पण मी मुद्दाम तो तुम्हाला विचारला याचं कारण तुम्हाला कोणाला एक अनकम्फर्टेबल झोन मध्ये टाकायचं नाही, कारण सगळ्यांना तिची उत्तरं माहिती असतील असं नाही. मात्र सगळ्यांनी तिसरं होमवर्क असा करायचा आजच्या ह्याच्यात की आपण किती जनरेशन पर्यंत मागे गेलो होतो? 5 जनरेशन पर्यंत मागे गेलो होतो. 5 जनरेशन मध्ये समजा आता मी आहे, माझं नाव काय? अमित, बरोबर आहे. माझ्या बाबांचं नाव काय? अशोक. त्यांच्या बाबांचं नाव काय? पांडुरंग. त्यांच्या वडिलांचं नाव काय? रामकृष्ण. त्यांच्या वडिलांचं नाव काय? गोपाळ. तसंच आजी, आता आई, तिचं नाव अश्विनी, त्या माग रुक्मिणी आजीचं नाव, त्या माग गंगा, त्याच्या आधी गोदावरी. पूर्वी नाव अशीच होती देवांची आणि नद्यांची. बरोबर आहे ना? हे 5 जनरेशन पर्यंतची नावं किमान आपल्याला माहित पाहिजेत. पाहिजेत का नको सांगा? आपल्यापैकी माहिती का आता कोणाला सगळ्यांना? 5 आई बाबांची? फार छान. हा, माहित आहेत ना? सांग. नितीन चंद्रकांत सुपरकर, चंद्रकांत रामकृष्ण सुपरकर, रामकृष्ण वेणुगोपाल सुपरकर, ज्ञानोबा वेळगे सुपरकर, वियोबा अक्तोबर सुपरकर, शिवाबाबा सुपरकर, बाबाजी खोडके सुपरकर, खोडके 9 क्लॅप्स देऊया तिला आपण. खरंच तिचं कौतुक आहे की 7 जनरेशन पर्यंत ऑलमोस्ट मागे गेली आहे. बघा आता हे कुठे सिलेबस मध्ये नाहीये, त्याचे कोणी आपल्याला मार्क देणार नाहीये. मात्र आपली संस्कृती, आपलं कुटुंब, आपला परिवार म्हणून ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहित पाहिजे. जसं तिनं बाबांचं सांगितलं तसं बाबांच्या आईचं, आजीचं, पणजीचं असंही माहित करायचं. त्यामुळं आई बाबांकडचे 5 जनरेशन पर्यंत आपण माहिती घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता समजा आहे की काही वेळेला आपण बदलून आलेलो असतो, आपलं मूळ गाव दुसरीकडे असतं, संदर्भ नाही लागला तरी चालेल, जितकं मागं जाता येईल तितकं चांगलं आहे. पण किमान 5 जनरेशन पर्यंत आपण मागं जायचं. असे 3 होमवर्क आहे. कोण रिवाइज करेल? पहिला होमवर्क, पहिलं काय ठरलंय? येस, लिहिलंय का? बरोबर आहे. तिथी बघायचा. दुसरा तिथीनुसार आपला वाढदिवस सगळ्यांना पक्का माहित पाहिजे. आणि आता तिसरं काय माहित पाहिजे. हा आपण जरी सगळ्यांनी एवढी माहिती घेतली तर आपण हा महालय किंवा महा जो पंधरवडा आहे तो योग्य पद्धतीनं पार पाडला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे की नाही? छान. पण मला एकदम मस्त वाटलं तुमच्यामुळे, माझी पण रिव्हिजन झाली, नवीन नवीन अँगल डेव्हलप झाले आहे की नाही? छान. मला वाटतं संपूया का संदीपा?